श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आईपण आणि बाईपण भारी देवा या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत करते. 10 जुलै 2025ला गुरुपौर्णिमा येत आहे. गुरुपौर्णिमानिमित्त गुरुमाऊली स्वामी समर्थ यांची 21 दिवसांची सेवा कशी करायची, पारायण कसे करायचे, तसेच इच्छापूर्तीसाठी संकल्प कसा करायचा ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अनेक जण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात. आनंद दुःख स्वामींना सांगतात, अडचणी समस्या सांगतात. यश प्रगती झाली तर स्वामी चरणी अर्पण करतात. स्वामींचीच ही कृपा आहे अशी भावना कायम ठेवून स्वामी सेवा सुरू ठेवतात. स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून आपले कर्तव्य काम अगदी प्रामाणिकपणे अनेक जण करत असतात. स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण श्री स्वामी चरित्र सारामृत यांचे नियमितपणे पारायण करत असतात. आपली श्रद्धा भक्ती इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची 3, 7, 11 आणि 21 अशी पारायणे करावी किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरी चालेल. सकाळी किंवा संध्याकाळी स्नानादी कार्य झाल्यावर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. वेळ निश्चित करावी. शुद्ध वस्त्रे नेसावी. मस्तकी गंध लावावा. पारायण करण्यापूर्वी गुरुमाऊलीचा पंचामृतनी आणि जलाने अभिषेक करावा. या ठिकाणी मी चौरंगावर लाल वस्त्र अंथरून छान रांगोळी काढून घेतलेली आहे. गुरुमाऊलीचा अभिषेक झाल्यानंतर त्यांना स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यावे. त्यानंतर गुरुमाऊलींची मूर्ती चौरंगावर प्रस्थापित करावी. अग्नीच्या साक्षीने पूजा केली जाते, म्हणून सर्वप्रथम आपण दीप लावून घेऊया. दिव्याला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करूया. त्यानंतर गुरुमाऊलीला चंदनाचा टिळा लावावा. चंदनाचा टिळा लावून झाल्यानंतर गुरुमाऊलीला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे. त्यानंतर स्वामींच्या चरणांची देखील पूजा करावी. स्वामींच्या चरणांना हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे. स्वामींच्या सेवेसाठी वेळ पाहण्याची आवश्यकता नाही असे म्हटले जाते. असे असले तरी सोमवार गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो. दशमी एकादशी आणि द्वादशी या तिन्ही तिथींना 3 दिवसांचे पारायण करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे. पारायणामुळे मन शांत प्रसन्न आणि एकाग्रत होते. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते. भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. संकटावर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात. कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो. समाधान प्राप्त होते. तसेच जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. स्वामींची चरणपूजा झाल्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत ही पोथी स्वामींच्या समोर ठेवायची आहे. त्या पोथीला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे. त्यानंतर श्री स्वामींचे स्मरण करून पोथीला वंदन करावे. त्यानंतर जपमाळ देखील स्वामींच्या समोर ठेवावी. त्यानंतर धूप दाखवून स्वामींना नमस्कार करावा. गुरुपौर्णिमा निमित्त आपण 21 दिवसांचे पारायण करणार आहोत. आपल्या काही इच्छा अपेक्षा असतील त्याचा संकल्प स्वामींसमोर कसा मांडायचा ते आपण आता पाहूयात. श्री स्वामी चरित्र सारामृत याचे पारायण करण्यापूर्वी उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव तिथी दिनांक आणि वार याचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी हे पारायण करीत आहोत हे स्वामींना सांगून संकल्प करावा. तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करावी. हे झाल्यावर पळीभर हातात घेतलेले पाणी ताम्हणात सोडावे. तसेच निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावे. आपला संकल्प मांडल्यानंतर स्वामींना नमस्कार करावा. त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे वाचन करावे. पोथीचे वाचन करताना प्रत्येक ओवी स्पष्टपणे आणि श्रद्धेने वाचावी. पारायण करताना कोणताही वेग किंवा घाई करू नये. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्री स्वामी समर्थ असा जप करावा. पारायण करताना शक्यतो एकभुक्त राहावे. ब्रह्मचर्य पाळावे. कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार किंवा नकारात्मक गोष्टींपासून दूर राहावे. पारायण काळात दुसऱ्यांशी वाद घालणे किंवा अनावश्यक गोष्टींवर चर्चा करणे टाळावे. पारायण पूर्ण झाल्यावर यथाशक्ती दान करावे. शक्य असल्यास पारायण काळात अखंड दिवा तेवत ठेवावा. दिवा लावताना तो योग्य ठिकाणी ठेवावा.
जेणेकरून घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. अध्याय 1 पासून ते अध्याय 21 पर्यंतचे वाचन म्हणजे एक पारायण होते. जर तुम्हाला 21 अध्यायांचे एकाच दिवशी वाचन करणे शक्य नसल्यास तुम्ही एक अध्याय प्रत्येक दिवशी वाचला तरी चालेल. ग्रंथाचे वाचन झाल्यानंतर ग्रंथाला हळदी, कुंकू, तांदूळ आणि फूल अर्पण करावे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही कधीही पारायण करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी पारायण करणे अधिक शुभ मानले जाते. पूर्ण वाचन झाल्यानंतर स्वामी सद्बुद्धी येण्यासाठी 108 श्री स्वामी समर्थांचा मंत्रजप करावा. पारायण पूर्ण झाल्यावर स्वामींना तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी. स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवावी. त्यांच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतील असा विश्वास ठेवावा. पारायणानंतर स्वामींना नैवेद्य दाखवावा. साधे फराळ किंवा खीर नैवेद्य म्हणून दिली जाऊ शकते. निर्माल्य आणि उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपण जो संकल्प केला होता ते पाणी आपण नंतर तुळशीत टाकावे. पारायण झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ हा तारक मंत्र तुम्ही 108 वेळा, 21 वेळा किंवा 11 वेळा जप करू शकता. किंवा तुमच्या सोयीनुसार किंवा श्रद्धेनुसार तुम्ही हा मंत्र कितीही वेळा म्हणू शकता. जप किती वेळा करायचा यापेक्षा तो श्रद्धेने आणि भक्तिभावाने करणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच आई पण आणि बाई पण भारी देवा या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.